काय भाऊ बैलासोबत काय आहे तुझं? तुम्हाला आता आपली मालिका बघितल्यानंतर तुम्हाला समजेल एक्झॅक्टली काय, पण मी थोडक्यात सांगेन तुम्हाला एक काय म्हणू क्यू देईन. नंदी महाराजा ज्यावेळी आपल्या शो मध्ये येतात त्यावेळी काय होतं, नंदी महाराजा कायम रायाला मदत करण्यासाठी येतो. म्हणजे विठुराया कोणाला ना कोणाला तरी पाठवत असतो जेणेकरून रायाला त्याची मदत होईल. ज्यावेळी राया खूप मोठ्या संकटात असतो त्यावेळी शेवटी विठुराया नंदी महाराजाला पाठवतो. असं आपलं 2 वेळा झालंय. सो तिसऱ्यांदा नंदी महाराज येतात म्हटलं असंच काहीतरी आहे, पण ही वेगळ्या पद्धतीची थोडी एक फाईट सिक्वेन्स म्हणू शकतो. नंदी महाराजा बरोबरच फाईट सिक्वेन्स आहे, तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. आम्हाला करताना खूप जरा अवघड गेलं, पण सगळ्यांनी व्यवस्थित सांभाळून घेतलं. कारण लास्ट टाइम जो होता त्याचं नाव शंभू होतं, त्याचं नाव नाही, लास्ट टाइमचा बोला होतं याचं नाव शंभू आहे. हा दुसरा बैल आहे, त्याचं वयच 19 वर्षाचा आहे. हा मोठा, मुळात त्याला बघूनच तेवढं जेवढं गोड दिसतोय तेवढाच थोडं डेंजर पण आहे तो. आणि ते करताना थोडस आय डोंट नो कसं आहे, आपण परफॉर्मन्स करतोय पण त्या मुख्य जनावराला काय माहित की हे खरं आहे की खोटं. आणि मला असं वाटतं की 19 वर्षाचा याला अनुभव माणसांचा आहे म्हटल्यानंतर आपण काय बोलतोय हेही त्याला कळत असणार आहे. सो मला वाटतं माझे डायलॉग्स ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने तो रिॲक्टही होत होता. आणि एका पॉइंट नंतर आमची मैत्री झाली, आम्ही एकमेकांना कॉपरेट केलं. माझ्यामुळे त्याला आणि त्याच्यामुळे मला कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही दोघांनी काळजी घेतली. आणि आमची संपूर्ण टीमने खूप मेहनतीने काम केले. तर बघूया काय धमाल होते. डंकी होते माझ्याकडे मी काय तर केलं म्हणून सांग. एक मिनिट, काय म्हणतात गुबू गुबू भा भा जीजी जीजी. त्या बैलाकडे जीजी आहे पण नाना नाहीये. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना.